आचलची आणि सक्षमची प्रेम कहाणी तर माहीत असेल तुम्हाला. 9 महिन्याच्या अगोदर सक्षम मेला हे माहीत आहे तुम्हाला. आचलच्या बापानं मारलं, भावानं मारलं, फरशीनं गोडी मारून मारलं ना. आता ते आचल पयाली त्याच्या घरून पहिले लय डिंग हाकलत होती, हे बैताळ तोंडी खापड तोंडी पोट्टी. आता पयाली तिच्या अंगातला भूत निघाला. 1च महिना राहिली फक्त माहीत त्याच्या घरी, सक्षमच्या घरी. आणि काय म्हणे माहिती आहे पहिले, आई रडू नका, सक्षम गेल्याने मी जिवंत आहे. सक्षम मी जिवंत आहे. सक्षम माझ्या रूपानं माया बापाला दिलासा दिला होता. त्या काव सक्षमचा बापे मेला हार्ट अटॅकने. तर विचार करा, आता मायच्या घरी गेली ते बापाला लग्न करून मागून राहिली. कारण तिच्याकडून राहून होऊन राहिला ना. कारण तिची लकलकती पाहून जेवानी, तिची लकलकती जेवानी पाहून ते स्वतःले हे होऊन राहिली. आणि म्हणून राहिली की आता मला लग्न करायला लागते, त्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण स्वयंघोषित विधवा होती, ते स्वतःला विधवा म्हणत होती. पण तिला अक्कल आली. मी पहिले सांगत होतो, डोकं फोडून सांगत होतो की आचल ही हरामखोर पोट्टी आहे. जन्म देणारा मायबापाची झाली नाही तर तुमची काय होणार बे भेंडाय हो तिची. आणि सक्षमची माई वानू सांगत होती, नातलगही सांगत होते, घेणार टोले. कारण त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये, सक्षमच्या गुन्ह्यामध्ये खुनामध्ये आचल पण सामील आहे त्याच्यात. तिला पण सजा पाहिजे होती, पण सजा मध्ये वाचण्यासाठी सजा नाही झाली पाहिजे म्हणून बयास हे ढोमणं केलं होतं. बयास लालगुडी लावली होती मायबापाले का आपण जेलात गेलो नाही पाहिजे म्हणून. त्या कारणामुळं एवढी व्हायरल झाली ते. आणि व्हायरल होण्यासाठी ह्या हरामखोर पोट्टीनं कांड केले. मग समजला का भावा? आता नक्की कमेंट करून तू सांग, तू पोरगी पण अशीच करल काय? मला सांग, आचल आता लग्न करणार काय? कोणा संग करणार? कोणता पोरगा लग्न करणार? कमेंट करून तूच सांग.